नमस्कार मित्रांनो, मी विलास जाधव. तर लाडकी बहीण योजनेसाठी के-वाय-सी करण्यासाठी ज्या लाभार्थ्यांचे पैसे पडलेले नाहीत, त्या अशांनी के-वाय-सी केलेलं नाही म्हणून त्यांचे पैसे पडलेले नाहीत. तर के-वाय-सी करण्यासाठी अगदी थोडे दिवस बाकी आहेत आणि के-वाय-सी अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या करू शकता, तेही 2 मिनिटामध्ये. तर कशी करायची त्याचा आज हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटीपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला पाहूया के-वाय-सी कशी करायची. बहिणीची के-वाय-सी करण्यासाठी साधं सिंपल आहे. तुमच्या मोबाईलवरतून किंवा लॅपटॉपवरतून तुम्ही गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती ladkibhin.maharashtra.gov लॉग इनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस वेबसाईटचा आपल्यासमोर इथे ओपन होईल. 1 नंबरची वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in. 1 नंबरची आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर वेबसाईट थोडीशी स्लो वगैरे चालते, तर तुम्ही वेट करून त्याला इथे तर वेबसाईट थोडीशी लोडमध्ये चालते. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं खूप साऱ्या वेळेस सर्च करून थोडंसं झटून इनकॉग्निटो मोड म्हणजेच इथं वरती 3 डॉट्सवरती क्लिक करून न्यू इनकॉग्निटो टॅब इथं असतं बघा, त्याच्यावरती जाऊन तिथं सर्च केलं तर अशा प्रकारचा वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर इथे ओपन होतो. तर इथे येलो कलरमध्ये ब्लिंक होतं आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना के-वाय-सी लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. जे काय तुमचं लाभार्थी असेल आई किंवा सिस्टर, तर तिथं त्यांचा इथे आधार नंबर टाकायचा आणि खाली जो काही कॅप्चा आलेला आहे तो कॅप्चा इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकून खाली मी सहमत आहे याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे क्लिक करून OTP पाठावरती क्लिक करायचं आहे. मग तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती इथे OTP येणार आहे. चला तर मी टाकून घेतो, पुढची प्रोसेस सांगतो. तर टाकून कन्फर्म केल्याच्यानंतर दुसरी स्टेप आपल्याकडे येते आहे बघा, वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे आणि सेम आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करून इथे आणि OTP पाठावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जो काही त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती इथे OTP येणार आहे. आधार नंबर आणि कॅप्चा टाकून झाल्याच्यानंतर OTP पाठावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. OTP पाठावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तुमचा आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP गेलेला आहे, तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. चला तर टाकून घेऊया. OTP टाकून सबमिट केल्याच्यानंतर पुढची स्टेप अशी आहे बघा, तिथं तुमचं वडिलांचे किंवा पतीचे नाव आले आहे. आता जात प्रवर्ग येथे आपल्याला कास्ट निवडायचे आहे आणि त्याच्यानंतर खाली जे 2 ऑप्शन दिलेले आहेत तिथं तुम्हाला तिथे व्यवस्थितपणे तिथं आन्सर द्यायचं आहे. आता होय किंवा नाहीमध्ये येथे आन्सर द्यायचं आहे. पूर्ण वाचून घ्यायचं आहे. आता तिथं काय दिलं आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम भारत सरकार. साधं सिंपल म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमधलं तुमच्या घरामधलं कोणी गव्हर्नमेंट जॉबचं आहे का, ते होय किंवा नाहीमध्ये येथे आन्सर द्यायचं आहे. तर माझ्या नाही आहे तर नाहीमध्ये आन्सर दिलं आहे. सेकंड ऑप्शन त्यांनी सांगितलं आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर म्हणजे तुमच्या कुटुंबातील एक विवाहित किंवा एक अविवाहित अशा 2च लाभ घेत आहेत की नाहीत ते तिथं तुम्हाला होय किंवा नाहीमध्ये आन्सर द्यायचं आहे. तर येथे नाही द्यायचं आहे. तर जात प्रवर्ग तुमची जी काय जात असेल ती जात तुम्ही येथे निवडायची आहे. त्याच्यानंतर खाली जो चेकबॉक्स दिलेला आहे उपरोक्त अनुक्रमांक त्याला आपण येथे क्लिक करून घ्यायचं आहे. चेकबॉक्सला क्लिक करून घेतल्यानंतर सबमिट करावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. पाहू शकता तुम्ही सबमिट करावरती क्लिक केल्याच्यानंतर सक्सेस तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या 2 मिनिटामध्ये तुमच्या लाडक्या बहिणीची के-वाय-सी तुम्ही एकदम इझिली करू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत ज्यांची के-वाय-सी राहिली, अगदी थोडेच दिवस राहिलेले आहेत, त्यांची के-वाय-सी राहिली त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.